नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये कपडे धुण्याचं जे टेन्शन असतं ते महिलांसाठी खूप मोठं टेन्शन असतं. परंतु आज आपण फक्त ब्रशच्या मदतीने पाण्यात हात न बुडवता कसे कपडे धुवायचे हे आज या ठिकाणी बघणारच आहोत. पण त्याचबरोबर काही महत्त्वाचे युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येऊ शकते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा. तर या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे अशा तुटलेल्या काही काचेच्या जर तुमच्याकडे बांगड्या असतील तर त्या फेकून न देता आज आपण यांचा अतिशय रोजच्या कामामध्ये खूप फायदा होईल असा एक टूल्स या ठिकाणी तयार करणार आहोत. तर बघू शकता, जर तुमच्याकडे मेटलच्या जरी बांगड्या असेल तरी तुम्ही त्या देखील घेऊ शकतात किंवा काचेच्या जर बांगड्या असेल तर त्या देखील अशा प्रकारे तुम्ही वापरू शकतात. आता आपण काय करतो, काचेच्या बांगड्या किंवा इतर मेटलच्या कुठल्या बांगड्या आपल्या खराब झाल्या की ते फेकून देतो. परंतु जर तुम्ही त्या फेकून न देता जर त्यांचा अशा पद्धतीने जर वापर केला तर तुमची या ठिकाणी पैशाची बचत देखील होईल आणि तुमचे घर देखील ऑर्गनाइज राहील. तर बघू शकतात, आपण जो पण टूल्स या ठिकाणी बनवत आहोत तो अतिशय छान आहे आणि आय होप की तुम्हाला तो नक्की आवडेल. अशा प्रकारे आपल्याला ज्या बांगड्या आहेत तुटलेल्या त्या एकात एक अशा प्रकारे अडकवायच्या आहे. आता तुम्ही याला काटेपिनने देखील तुम्ही हे फिक्स एका लाईनमध्ये अडकवू शकतात, परंतु त्या ठिकाणी जागा जास्त लागेल. तर अशा प्रकारे तुटलेली जी बांगडी असते त्यामध्ये जर तुम्ही अडकवलं तर बघू शकतात कमी जागा याला लागेल आणि आपला जो टूल्स आहे तो देखील दिसायला छान दिसेल. आता तुमच्याकडे बघू शकतात असं जर कुठे हँगर असेल तर तुम्ही त्याला अडकून ठेवू शकतात. आणि आता आपल्याकडे बरेच असे क्लचर असतात, महिलांना तर माहीतच आहे आपल्याकडे खूप सर्व क्लचर असतात आणि आपण प्रत्येक वेळी वेगवेगळे क्लचर वापरत असतो. तर अशा वेळेस आपण हे क्लचर जे आहे आपल्याला लवकर मिळावे आणि आपल्या जास्त घरामध्ये इकडे तिकडे कुठे पसारा देखील दिसू नये, तर तुम्ही अशा प्रकारे हा जो टूल्स आपण या ठिकाणी बनवलेला आहे या ठिकाणी तुम्ही हे क्लचर अडकून ठेवू शकतात. क्लचर अडकवले तरीही चालेल किंवा कपडे वाळू घालण्याचे जे चिमटे असतात ते देखील तुम्ही अशा प्रकारे एकाच ठिकाणी ठेवू शकतात. किंवा तुमच्याकडे जर काटेपिन असतील ज्या की तुम्हाला रोज कामात आणायच्या असतील तर अशा प्रकारे तुम्ही त्या देखील याला अडकवू शकतात. त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे मिक्सरसाठी. आता बघू शकतात आपण मिक्सर काय करतो, ज्यावेळेस आपलं काम होतं त्यावेळेस असंच ठेवून देतो. आपण रोज रोज मिक्सरला काही क्लीन करत नाहीत, परंतु काय होतं की आपण ज्या पण वेळेस त्यामध्ये मिरची किंवा काही मसाला बारीक करतो तर काही थोड्या प्रमाणात तो मसाला आपल्याकडनं असा मिक्सरमध्ये खाली सांडलेला असतो. आणि काही घरांमध्ये अजूनही खूप सर्व जे झुरळ असतात किंवा जे उंदीर असतात ते भटकत असतात आणि अशा वेळेस हे रात्रीच्या वेळी तुमचे जे खाद्यपदार्थ यावरती सांडलेलं असतं ते खाण्यासाठी हे झुरळ आणि उंदीर येत असतात आणि जो आपला मिक्सर देखील कुरतडू शकतात. त्यामुळे आपण या ठिकाणी हे बॉटलचं वरचं जो भाग आहे तो कट करून तुम्ही याला झोपण्याआधी रात्री अशा प्रकारे फिक्स ठेवू शकतात. आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतरची आपली दुसरी आणि सर्वात महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये कपडे धुण्यासाठी आपण या ठिकाणी एक आयडिया घेऊन आलेलो आहोत. तर बघू शकतात बऱ्याचदा काय होतं की थंडीमध्ये कपडे धुवायला गेलं की थंडी देखील वाजते आणि हातांना गार देखील लागतं. परंतु या हिवाळ्यामध्ये आपण जे कपडे धुण्याचं जे टेन्शन आहे तेच या ठिकाणी पूर्णपणे संपून टाकणार आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आता बघू शकतात ज्या पण वेळेस आपण जे व्हाईट कपडे घरातले जेंट्स किंवा मुलं जे आहे ते व्हाईट जर कपडे वापरत असेल तर अशा वेळेस काय होतं की व्हाईट कपडे जास्त करून कॉलरला किंवा स्लीव्जच्या जागेवरती खराब होतात आणि आपण फक्त कॉलर खराब झाली किंवा जी स्लीव्जचा जो हँड असतो तो पडून समोरच्या साईडला जर खराब झालं तर आपल्याला काय करावं लागतं, पूर्ण जो शर्ट आहे पूर्णच धुवावं लागतो. तर अशा वेळेस आपल्याला थंडीमध्ये हे काम खूप अवघड जातं. परंतु आज जर आपण अगदी सोपी ट्रिक या ठिकाणी वापरून हे काम अगदी सोपं करणार आहोत. जर तुमचं फक्त कॉलरच खराब झालेली असेल तर अशा वेळेस आपण या ठिकाणी तुमच्याकडे कुठलीही टेल्कम पावडर जर असेल, एक्सपायरी झालेली जरी पावडर घेतली तुम्ही तरीही चालेल. आणि ज्या पण ठिकाणी तुमचा शर्ट खराब झालेला आहे, तुम्हाला वाटते की या ठिकाणी जास्त मळालेला आहे, जास्त करून कॉलरवरतीच शर्ट मळालेला असतो, तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला पावडर टाकून घ्यायची आहे आणि टूथब्रशच्या मदतीने फक्त याला वरतून थोडंसं घासून घ्यायचं आहे. आता यामुळे काय होणार आहे, जो पण मळ असेल, घाण असेल आणि काळसर डाग जर कुठे पडलेला असेल कॉलरला वगैरे तर तो काय होतं की आपण ज्यामध्ये टेल्कम पावडर या ठिकाणी वापरली आहे, जी सुगंधित पावडर, त्यामुळे तो जो खराब झालेला भाग असतो तो झाकला जातो आणि तो भाग नक्कीच दिसत नाहीत. आणि ही ट्रिक वापरून तुम्ही आरामात ह्या शर्टला 1 ते 2
आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि ट्रिक जर आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या हिवाळ्यामध्ये त्यांचा देखील खूप मोठा फायदा होऊ शकतो.